जिंतूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद गट असणारं आडगाव बाजार आणि हे आडगाव बाजार अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. आडगाव बाजार गटामध्ये अनेक उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यामध्ये सर्वच राजकीय प्रमुख पक्ष जे आहेत, मग काँग्रेस असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा मग वंचित बहुजन आघाडी असेल, चारही पक्षाचे उमेदवार होते. जसं जसं निवडणुकीचा काळ जवळ येतो आहे तशा तशा काही घडामोडी घडत चाललेल्या आहेत. आज एक मोठी ब्रेकिंग आहे. त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री सखाराम जवादे यांनी आता एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय नेमका काय आहे हे ते आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. परंतु त्यांनी आता सांगितलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार आहेत, श्री माधव घोगरे यांना त्यांनी आता पाठिंबा जाहीर केलेला आहे. ते स्वतः माझ्यासोबत आहेत. सखाराम जवादे साहेब त्यांची प्रतिक्रिया देतील. आज तुम्ही निर्णय घेतलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा देत आहे, काय भूमिका आहे तुमची? माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सखाराम जवादे, मी आडगाव बाजार माधव घोगरे यांना जाहीर पाठिंबा देत आहे. माझा हा पाठिंबा आहे माधव घोगरे यांना. मी असंच आवाहन करेल की माझे विचार की माधव घोगरे अशी खंबीरपणे पाठीशी उभं राहावे. माझे सहकारी बंधूंनो, येणाऱ्या 7 तारखेला माधव घोगरेच्या पाठीमागे मतदान करून घ्यावे. मी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सखाराम जवादे, मी काँग्रेस पक्षाकडून आडगाव बाजार सर्कलमध्ये फॉर्म भरला होता. परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेसचे माधव घोगरे यांना पाठिंबा दिलेला आहे. तरी माझ्या सर्कल बांधवांना अशीच विनंती केली की 7 तारखेला घड्याळ या चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करावं. आमचे मार्गदर्शक श्री माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले श्री सखारामजी जवादे साहेब हे आज एक विचारधारा घेऊन काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी एक उमेदवारी फॉर्म आमचे माधवरावजी घोगरे यांच्या विरोधात भरला होता. तर त्यांनी आज येऊन आम्हाला सपोर्ट दिला माधवराव घोगरे साहेब यांना. तर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, अजितदादा पवार गटाच्या वतीने आमचे सखारामजी जवादे साहेब यांचे आभार मानतो व यांची साथ आम्हाला इथून पुढे अशीच लाभो.